नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्या दिवसाची सुरुवात आता 11:30 वाजता झाली आहे। तर आता आपल्याला सकाळी आता मला कपडे धुवायला टाकायचे थोडे। आपल्या इथं जवळच लॉन्ड्री आहे, कपडे घेऊन जातो मी आता। आपलं थोडं हे आपलं रूम रिकामी झाली आता, फक्त इथं चला। तर आज पण मी आता खीर बनवणार आहे, परवा दिवशीच खीर बनवली होती। आता ही आपली बॅग आहे, यात आपलं सगळं सामान आहे। तर आता त्यासाठी आपल्याला अगोदर दूध आणायचं आहे, दूध पॅकेट त्या जवळच आहे, आणि कपडे पण धुवायला टाकायचे आहेत लॉन्ड्रीवर। एकाच ठिकाणी आहे लॉन्ड्री पण आणि ते दुकान पण। सकाळी सकाळी इथून बाहेर जाताना भारी वाटतंय गार्डनमधून। भाऊ पाणी टाकायलेत सकाळी, हे मिनरल वॉटर आहे। रात्री इथून येताना भारी वाटतंय, सगळ्या लाइटिंग, हे मल्टी कलर, हे सगळं कलरफुल दिसतंय रात्री। आज पण ऊन चांगलंच आहे। आता कपड्याला काय मी कॅरी बॅग घेतली नाही, इथून जवळच आहे, 1 मिनिटाच्या अंतरावर आहे लॉन्ड्री। इथं असे हातात घेतलेत कपडे। आज पण ऊन खूप लागणार आहे। आज आपल्याला जायचं आहे पशुपतीनाथ मंदिरला। त्या अगोदर आपल्याला थोडं काहीतरी खाऊन मग जायचं आहे। इकडे हे कॅफे पण आहे, झालं आलं 1 मिनिटात आलं आहे। लॉन्ड्रीचा बोर्ड पडला आहे खाली, तुम्हाला दाखवतो। 100 रुपयाला 1 किलो। किराणा दुकान आहे। आपण तर मागच्या वेळेस पण मी इथूनच पॅकेट घेतलं होतं। आता हे कपडे लॉन्ड्रीवर टाकायला लागलेत, आपल्याला पण टाकायचे। हे असं वजन करून घेतात कपडे। कपडे देऊ। नॉर्मल सर्विस करना है या सेम डे? हाँ, नॉर्मल सर्विस या सेम डे? नॉर्मल। तो कल शाम 7 बजे। कल 7 बजे। तर अर्जंट पाहिजे असेल तर अर्जंट पण भेटते 3 तासात, पण त्याला थोडे एक्स्ट्रा चार्जेस लागतात। पण आपल्याला काय गडबड नाही, आपण उद्या घेणार आहेत, रिसेप्ट बनवतात। आणि हे अंडे जे आहेत, मी व्हाईट अंडे तर इकडे बघितलेच नाहीत आतापर्यंत नेपाळमध्ये। असे ब्राऊन कलरचे अंडे आहेत। और एक दूध पैकेट एक देना, 1/2 लीटर। आपल्याकडं साखर अवेलेबल आहे, फक्त आता इथून दूध घेऊन जातोय। त्याला पैसेच आणायचे विसरले आता हे भयानक, आता त्याला येता पैसे देणार आहे। हे कॅफे पण त्याचंच आहे, लक्षातच नाही माझ्या पैसे आणायचे येताना। गडबडीत तसंच कपडे हातात घेतले आणि तसंच आलो। वॉलेट माझा तिथं लॉकरमध्ये आहे वॉलेट। आता याला जाते वेळेस पैसे देतो। इकडे कॅफे खूप सुंदर आहेत, पण थोडं एक्सपेन्सिव्ह भेटतं त्या कॅफेमध्ये। किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, प्रत्येक घरावर, हॉटेलवर हे असं कुंड्या, हे प्लांटेशन असं बनवलेलं आहे। बनवायला सुरुवात केली आपण। हे अगोदर हे भाजून घेतो, अगोदर मी भाजून घेतो हे शेवाया, आणि सीड्स पण आहेत। त्याला चांगलं थोडं ब्राऊन होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं, जास्त पण भाजून नाही घ्यायचं कारण हे करपत आहे। आणि लगेच त्यात दूध टाकून साखर टाकायची। हे बघा, आपली झाली आता खीर बनवून। मस्त झाली। परवा पण मी खीर बनवली होती, आणि मी जेव्हा पण बनवतोय काय खायला तर एक्स्ट्रा 1-2 मी बनवतोय। परवा पण मी खीर बनवली होती जास्तच, फॉरेनचे होते 2 जण, त्या दोघांना मी खीर दिली खायला।
ती लोक एवढे खुश झाले होते, म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं की आपल्याला कोणीतरी काहीतरी देत आहे. कारण ह्यांच्या देशात, बाहेरच्या देशात हे लोक एकमेकांना असं देत नाहीत. 1-2% लोकच असतील ते एकमेकांना असं शेअर करत असतील. पण त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, ती फोनवर सांगत होते की ऑफर केली, म्हणजे ते इंग्लिशमध्ये सांगत होते कोणाला तर तिकडं फोनवर. पण मी जेव्हा खीर दिली तर ते एवढं खुश झाले होते. तर ती खीर बनवलेलं कढईसुद्धा त्यांनी पुन्हा शेवटला त्यांनी धुवून दिली मला. लोक ते एवढं खुश झाले होते. पण सांगायचं तात्पर्य असं की हे फक्त आपल्या भारतातच होऊ शकतं आहे, बाहेर देशात अशा गोष्टी नाहीत. आपल्याला बाहेर देशातलं जरी आकर्षण वाटत असलं तरी ते एक थोड्या काळापुरतंच मर्यादित आहे. कधी आपला भारतच चांगला आहे, महाराष्ट्र चांगला आहे त्यातल्या त्यात. चला ह्या गोष्टीवर खीर खातो, संपवतो. आपल्याला लवकर जायचं आहे पशुपतीनाथ मंदिरला. 5 वाजता काहीतरी मंदिर बंद होतं वाटतं. आपल्याला जाता जाता ते मगाशी आपण दूध पॅकेट घेतलं होतं, जाता जाता त्यांचे पैसे पण देऊन जायचेत. आलो आता जवळ. कितने भैया? 50. थोड्या वेळापूर्वीच आता मी इकडे मेन रोडवर पोहोचलो आहे. लोकल ट्रान्सपोर्टने आपल्याला जायला वेळ लागेल आणि शोधायला पण वेळ लागेल, कारण काल पण खूप वेळ लागला होता. 2 तास गेले होते माझे. मी आता पथवापुरून राईड बुक केली आहे, तर आपल्याला ती पशुपतीनाथपर्यंत सोडल. नेपाळी 140 रुपये आपल्याला तिथपर्यंत जायला लागणार आहेत. जवळपास ते 6 ते 7 किलोमीटर आहे इथून. तर आता पिकअप आपलं 3 मिनिटात फक्त बाईक येते. बघा इथं बाईक आली जवळ. ही आपल्याला बाईक आली आता घ्यायला. आता हे सोडणार आहेत आपल्याला पशुपतीनाथ मंदिरला. हां बोलो क्या? हाँ पशुपतिनाथ बहुत अच्छा प्लेस है उधर। हाँ वो हमारा इंडिया का बहुत बड़ा मंदिर है ना। हाँ हाँ हाँ। और कितना टाइम उधर बैठेगा आप? क्या क्या? उधर कितना टाइम बैठेगा उधर? मैं इधर मालूम नहीं, शायद 2 घंटे होगा. 2 घंटे के बाद किधर जाएगा फिर? नेपाळमध्ये इकडं आंदोलन चालू आहे. जवळपास आता 18 ते 20 दिवस झाले इकडं आंदोलन चालू आहे. ते राजेशाही आणण्यासाठी, हिंदू राष्ट्रासाठी असं काहीतरी आंदोलन चालू आहे. आणि एवढी ट्रॅफिक आहे इकडं आता. आणि आता जवळपास अर्धा तास झालं ट्रॅफिकमध्ये. पूर्ण लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. इकडं नेपाळच्या राजांचं हे राजदरबार आहे. वेळ भेटला तर मी इकडं पण येणार आहे बघायला. इकडं आतमध्ये ते एंट्रन्स आहे थोडं. तर आपल्याला आता सोडलं आहे मंदिराच्या ह्या गेट समोर. चाललो आहे आता आतमध्ये. हे पशुपतीनाथ मंदिरचं हे एंट्रन्स आहे. ह्या बस पण येतात, पण माझ्या तिकडून रस्ता खूप वेगळा होता, कारण 2-3 स्टॉप चेंज करून यावं लागत होतं आतमध्ये. आता इकडं आतमध्ये जसं आलो आहे तसं थंड 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 एकदम थंड हवा येते. तर मंडळी, मी पोचलो आहे नेपाळची राजधानी काठमांडू येथील ऐतिहासिक असलेलं मंदिर. म्हणजे रोडसाठी हे वीट आपण वापरतात लोक. आपल्या इकडं जसं खडी डांबरी रोड असतो तसं इकडं हे खाली विटा वापरत आहेत आणि वर ह्या अशा फरशा आहेत. इकडं काम चालू आहे. तिकडे जाता वेळेस दोन्ही बाजूस स्टॉल लागलेले आहेत. प्रत्येक दुकानात रुद्राक्षाच्या माळा खूप मोठ्या प्रमाणात विकायला आहेत तिकडं. हे इकडं मंदिरासाठी, हे पूजेसाठी नारळ पण आहे, फूल, रुद्राक्षाच्या माळा. बाकी वस्तू कमी आहेत, पण रुद्राक्षाच्या माळा खूप आहे तिकडं. हा परिसर आहे पशुपतीनाथ मंदिरचा.
साईडला इकडे सुंदर सुंदर झाडं लावले आणि झाडाला हे कंपाऊंड कधी सुंदर केलं आहे फरशाचं. मी आता दाखवलं ना तिकडे रोडचं काम चालू आहे. एका फरशा आहेत जायची जाडी बघा केवढी आहे, एवढी जाडी आहे. म्हणजे आपल्या इकडच्या फरशा ज्या आहेत पोर्चमध्ये जे वापरतो आपण त्याच्या 10 पट 15 पट ही फरशी जाड आहे. दोन्ही साईडला असे झाडं लावले तिकडं. हा मंदिराकडे रोड जातोय. इकडं पण खाली पण त्याच फरशा लावलेल्या आहेत. इकडं मंदिराकडे जाता वेळेस असे आपल्याला अनेक मंदिरं बघायला मिळतील. इकडं पण एक मंदिर आहे. हे सगळं जुनं बांधकाम आहे, ते लाकडी आहे. आणखी पुढं आल्यानंतर आपल्याला आणखीन अनेक मंदिरं दिसत आहेत. इकडं हे पशुपतीनाथ मंदिर आहे. इकडून आतमध्ये हे पशुपतीनाथ मंदिर आहे. इकडून आतमध्ये जावं लागतं आणि आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटोशूट अलाव नाही. त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन मग तुम्हाला बाहेर आल्यानंतर माहिती सांगतो मंदिराची. आपल्याला शूज इथं जमा करावं लागतं. इकडं मंदिराच्या समोरच्या साईडला इकडं हे शूज जमा करतोय. असं कार्ड देतात नंतर, म्हणजे रिटर्न आपल्याला घेते वेळेस हे कार्ड दाखवून घ्यायचं परत आपलं. हे मंदिराच्या जवळजवळ आलो मी. तिथं मंदिर आहे आतमध्ये आणि आपल्याला तिथून आतमध्ये व्हिडिओसाठी अलाउड नाही. ते इथपर्यंतच अलाउड आहे व्हिडिओसाठी. लोक बसले दर्शन घेऊन इकडं. मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन केल्यानंतर माझी डबल पॉझिटिव्ह एनर्जी झाली. इकडे जसं हे शॉप बनवलेत ना, इकडे पण शॉपचं काम चालू आहे बनवायलेत. खूप लांबपर्यंत आहे ते, भरपूर आहे तिकडं शॉप. हे रिकामे आहेत सगळीकडं. मंदिराच्या डाव्या बाजूस इकडं स्मशानभूमी आहे आणि एकदम स्मशानभूमीच्या बाजूलाच इकडं मंदिर आहे. मंदिराच्या इकडं बाजूस असंख्य असे मंदिर आहेत. दोस्त पण येणार नाही तेवढे मंदिर आहेत इकडं. पूर्ण हे दगडी बांधकाम असलेले हे जुने मंदिर आहेत, छोटे छोटे. इकडे साईडला खूप भरपूर मंदिर आहेत.
हे बघा इकडं मंदिर आहे, हे लाईन एवढे मंदिर आहेत. ही एक साईड आहे, त्याच्यावर एक साईड आहे, असे म्हणजे खूप सारे असे मंदिर आहेत इकडे छोटे छोटे. आणि इकडं अंत्यविधी चालू आहे इकडं मंदिराच्या इकडं मंदिर, इकडं अंत्यविधी. कर्म इकडं कर्म आणि इकडं मोक्ष. कर्म आणि मोक्ष एकाच ठिकाणी बघायला मिळायला लागलंय. एकतर वरून एवढं ऊन लागायला लागले आणि इकडून एवढं पॉल्युशन. आलो एकदाच हॉस्टेलवर, थोडा आता आराम करून मग पुन्हा संध्याकाळी 5-6 वाजता मी बाहेर जाणार आहे. लोकर मार्केट एक्सप्लोर करतो 5-6 वाजता. आता थोडा वेळ आराम करतो. तर मित्रांनो, मी आता थोडा आराम करून उठलो आहे. थोडा नाही लय आराम केला आहे. तर आत्ता वाजलेत 7 संध्याकाळचे. आता जेवण वगैरे झालं आहे माझं, लवकरच जेवण केलं आहे. म्हणजे इथंच बनवलं होतं मी जेवण. तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड नाईट.